नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. गुरुचरित्र ग्रंथात गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं आहे, जेथे भाव तेथे आम्ही असो. जेथे भाव आहे तेथे आम्ही जातो, तेथे आम्ही वास करतो. कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये एक अध्याय आहे की दिवाळीच्या सणाच्या वेळेस 8 भक्तांच्या घरी स्वतः नृसिंह सरस्वती महाराज त्यांच्या प्रार्थनेनुसार, त्यांच्या दृढ श्रद्धेनुसार गेले होते आणि गाणगापुरातसुद्धा त्या दिवशी होते. ज्यांनी गुरुचरित्र मनापासून वाचलेलं आहे त्यांच्या लक्षात ही गोष्ट येईल. गुरु महाराजांचं सांगणंच असं आहे की माझ्यावर फक्त दृढ भक्ती ठेवा, तेथे आम्ही येऊ, तेथे आम्ही वास करू. गुरुचरित्र ग्रंथात एका ठिकाणी पण सांगितलं आहे, आम्ही कुठं असतो. तर गुरु महाराजांनी सांगितलं आहे, आणिक सांगेल एक खुण, गायन करीजो माझे स्मरण, तयाच्या घरी आपण असो अखंडिता. फार सोपं सांगितलं आहे. जर हे एका क्षणात लक्षात आलं तर पुन्हा गुरुचरित्र वाचण्याची सुद्धा गरज नाही. कारण सगळं एका ओवीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. जिथं आमचं नामस्मरण होतं, आम्ही स्तुतिप्रिय आहोत, आम्हाला आमचं नाव घेतलेलं आवडतं, आम्ही त्याच्या घरी येतो. आणि त्याला जोडून परत दत्त महाराजांनी सांगितलं, गुरु नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात, जयाच्या घरी गायन गाती, त्याच्यावर माझी अतिप्रीती. ज्या घरामध्ये गायन गायलं जातं त्याच्यावर माझी अतिप्रीती आहे, त्यांच्या सगळ्यांवर माझं प्रेम असतं. व्याधी न होय त्यांचे घरी, दरिद्र जाय त्वरित दुरी, पुत्र पौत्राद्री त्या घरी शतायुष्य नांदतील. शतायुष्य म्हणजे 100 वर्ष त्या घरामध्ये सुख, समाधान, आनंद, शांती, आरोग्य लाभल, असं स्वतः दत्त महाराजांचं हे अभिवचन आहे. किती लोकांच्या लक्षात येतं? काही नाही. लोक इकडं जा तिकडं जा, पळापळ कर, 3-7 दिवसाचे कार्यक्रम करायचे आणि पुन्हा आपल्या घरी यायचं. मतितार्थ कळायला वेळ लागत नाही. खरं तर मला गुरुचरित्र ग्रंथ एकदा वाचून काढायचा. मी आता ते ठरवलं आहे की रोज एक पान आपण 5-6 वेळा वाचायचं. जवळजवळ पुढं 5 वर्ष साहित्य पुरल एवढे विचार त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहेत. सहज मी जेव्हा जेव्हा कधी बसतो निवांत तेव्हा ग्रंथ हातात घेतो आणि नजर मारतो, तेव्हा ह्या अशा ओवी लक्षात येतात. पण पिठापूरला मात्र ज्यावेळी ग्रुप असतो त्यावेळी 14 आणि 18 अध्याय मी त्यांच्याकडून वाचून घेतो. माझ्या ज्ञानाप्रमाणे मी त्यांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि भाविकांना कळतं की आपण ग्रंथ कसा वाचायला पाहिजे आणि ग्रंथ समजून घ्यायला पाहिजे. तर गुरुचरित्र ग्रंथात गुरुदत्त नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं आहे, जेथे भाव आहे तेथे आम्ही येतो आणि आम्ही तिथं राहतो. तुम्हाला दररोज देवळात जायची गरज नाही, दररोज दत्तस्थानाला जायची गरज नाही. गुरुवार, पौर्णिमा, महत्त्वाचे सण आपल्या घरात साजरे करून दत्त महाराजांना तुम्ही बोलून घ्या, त्यांच्यावर प्रेम करा. अत्यंत अध्यात्म सोपं आहे. आता जे केलं जातं तो त्यांचा फक्त आनंद आणि एक समाधान आहे. आपल्याला जीवनामध्ये परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची हे अनेकांच्या लक्षात येत नाही. एकदा प्राप्ती झाली, कृपाशीर्वाद झाल्यानंतर काहीच अडचण नाही. प्राप्ती आणि कृपाशीर्वाद करून घेण्यासाठी तर सगळ्यांची धावपळ चालू असते, पण ती चुकीच्या दिशेने चालते. मतितार्थ ग्रंथामध्ये समजायला पाहिजे. आणि आमच्यासारखा एखादा जो अनुभवी की आमच्यावर गेली 53 वर्ष महाराजांनी कृपा केली, काही करत नाही. तुम्ही जे करता त्याचा 1% आम्ही करत नाही. गुरुचरित्राचं पारायण नाही, उपवास नाही, सारखं देवाकडे जाणं नाही, गेलो तरी दर्शनाच्या रांगेत नाही. आपण एकदा मानलं की आपले गुरु आपल्या पाठीमागं आहेत, भिवू नकोस मी पाठीशी, स्वामी समर्थ आहेत. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये म्हटलं तर श्रीपाद श्री वल्लभ त्यांना शरण गेल्यानंतर आपल्या मदतीला धावून येतात. दिगंबरा दिगंबरा नृसिंह सरस्वती महाराज पाठीचे आहेत. ही दृढ श्रद्धा जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा आपल्याला वाटतं की आता आपण काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि ही काळजी न केली आणि परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवली तर परमेश्वर तुमच्याकडे येतील. परमेश्वराला बोलवणं हे फक्त आपल्या ह्या जन्मामध्ये शक्य आहे. आजही मी वारंवार ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की लोक देवाच्या दारात जातात. खरं म्हणजे सण उत्सव आपल्या घरात साजरे करायला पाहिजे आणि नंतर तिथं जायला पाहिजे. लोक घरात देव आहेत आणि जातात मंदिरात, तिथं गर्दी गोंधळात काही मनासारखी उपासना होत नाही. फक्त आम्ही जाऊन आलो हे सांगण्यासाठी किंवा हे मनाचं समाधान करण्यासाठी आपण करतो. परंतु मी वारंवार सांगतो की या जन्मामध्ये गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला परमेश्वराने जन्म दिला आहे. आपण आरतीमध्ये पण म्हणतो, जन्म मरणाचा फेरा चुकवायला पाहिजे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण बाजूला व्हायला पाहिजे हे आपण म्हणतो. परंतु त्याप्रमाणे प्रयत्न होत नाहीत. गुरु महाराजांची कृपा अत्यंत सोपी आहे.
गुरूंना फक्त स्मरण आवडतं, गुरूंना त्यांचं कौतुक, गुरूंना त्यांचा मोठेपणा हे आपण जेव्हा त्यांच्याच शब्दात आपण त्यांना बोलून दाखवतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो, स्मरण मात्रेनं संतुष्ट, त्यांना बाकी काही नको, पण तेवढं स्मरणसुद्धा उत्सवा दिवशी आपल्या घरात होत नाही. आपण देवाच्या दारात जाऊन गर्दी करतो, तिथं धक्काबुक्की, फक्त जाऊन आल्याचं समाधान आयुष्यात उपयोगी पडणार नाही. गुरुकृपा प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून अध्याय नंबर 14 सांगितलं आहे गुरुचरित्रात, गुरुकृपा होय ज्यासी दैन्य दिसे कैसे त्यासी. जर गुरुकृपा झाली तर तुम्हाला दैन्य कधी दिसणार नाही. समस्त देव त्याचे वशी, कळी काळाचे जिंके नर. तुमच्या वंशाला दत्त महाराज आशीर्वाद देतील आणि तुम्ही काळाला जिंकू शकता. गुरूंची कृपा झाल्यानंतर यमाचं भय नाही. हा 14वामध्ये एवढं सुंदर सांगितलं आहे आणि तो अध्याय खरोखरच वाचायला पाहिजे, पण अर्थ समजून वाचायला पाहिजे. गुरु महाराज सर्वत्र वास करू शकतात, करतात, कारण दिवाळी ज्या 8 भक्तांकडे गेले आणि पुन्हा गाणगापूरला राहिले, हाच मोठा अनुभव आहे. माझी विनंती सर्व दत्तभक्तांना की गर्दी गोंधळ टाळायचा असेल आणि तुमचं समाधान व्हायचं असेल तर उत्सवाच्या वेळेस गर्दीच्या वेळेस जाऊन काही उपयोग नाही. देवाचा सहवास या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. तो सहवास तुमच्या घरी देवाला बोलवल्यावर तोही मिळू शकेल, गर्दी नसताना त्या देवाच्या दारात गेला तरी मिळू शकेल, पण त्याचबरोबर आपल्याला परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचे महत्त्व आहे. ते आशीर्वाद एकदा प्राप्त करून घेतले आणि गुरुकृपा तुमच्यावर झाली तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल. विचार दिलेला आहे, कुणाला आवडो न आवडो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परमेश्वर जे सुचवतो ते तोडक्या मोडक्या शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता गुरुचरित्र आणून ठेवलेलं आहे, एकाने भेट पण दिलेलं आहे. आता सवडीप्रमाणे एक पान वाचून तेवढ्याच त्या पानामध्ये त्या अध्यायामध्ये काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेल. आणखी सोप्या भाषेत दत्त महाराजांची महती आपल्याला कळेल. नृसिंह सरस्वती महाराजांचं गुरुचरित्र आहे, श्रीपाद श्री वल्लभांचं श्रीपाद वल्लभ चरित्रामृत आहे आणि अक्कलकोट स्वामींचं गुरुलीलामृत आहे. या तिन्हीचा एकमेकाशी फार अंतराने संबंध आहे, परंतु सगळीकडे जे बोध दिले आहेत ते भाविकांपर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मला आवडेलसुद्धा. कामाचा व्याप्त आहेच, बऱ्याच वेळा जमत नाही, म्हणून जिथं असं मिळतं उपलब्ध वेळ होती तिथं मी हे व्हिडिओ तयार करत असतो. गुरु महाराजांनी जे गुरुचरित्र सांगितले ते आपण आठवा, डोळ्यासमोर आणा आणि गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवून त्यांना घरी बोलवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. एवढंच आज. नमस्कार.